शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना करण्यात आले। राज्यात मान्सूनला उशीर होत असल्याने हे आवाहन केल्याची माहिती आहे। सध्या मान्सून तळ कोकणात दाखल झाले, संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी आणखी 5 दिवस लागणार आहे। या संदर्भात हवामान तज्ञ HD सानप यांच्यासोबत बातचीत केली। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहुयात। हवामान विभागाचे सानप सर आपल्या समोर आहेत। सानप सर, खरं तर मान्सून 7 जूनला येईल अशी अपेक्षा होती। दरवर्षी तो 7 जूनला येतो अशी शेतकऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये चर्चा असते, परंतु यावर्षी आता साधारण आज 9 तारीख आहे, म्हणजे 2 दिवस उशीर झाला। अजून महाराष्ट्रामध्ये मान्सून अर्थात पुण्यामध्ये दाखल नाही झाला। राईट, ॲक्च्युली 7 जूनला तो तळ कोकणात येतो। तसं बघितलं तर तो 1 दिवस आधीच तळ कोकणात आलेला आहे ऑलरेडी। 6 जूनला त्याने तळ कोकणामध्ये एंट्री केली होती। त्यानंतर आता जर बघितलं तर अजून थोडासा पार्ट त्याने कव्हर केलेला आहे। बरोबर, आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे। आणि हा जो येलो अलर्ट आहे हा वादळी पावसासाठी आहे, ज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो आणि यामध्ये वारेसुद्धा वारेसुद्धा जास्त गतीने वाहतात आणि म्हणून हे येलो अलर्ट दिला गेलेला आहे। आणि ह्या प्रकारचा जो पाऊस असतो हा सर्वदूर नसतो। त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये सगळीकडेच थंडरस्टॉर्म्स किंवा वादळी पाऊस होईल असं नाही आहे। त्या डिस्ट्रिक्ट्समधील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, कधी कधी काही तालुक्यांमध्ये असू शकतो किंवा काही गावांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण सगळीकडेच नसेल। आणि येलो अलर्ट देण्याचं कारण म्हणजे यामुळं नुकसान पण होऊ शकतं आणि म्हणून मेनली लाईटनिंग किंवा आपण ज्याला हे म्हणतो विजा पडणे म्हणतो की, आणि जास्त वाऱ्याच्या गतीमुळं आपण हे येलो अलर्ट दिले गेलेले आहे। ह्या वर्षीचा पूर्ण पावसाचा जर अंदाज बघितला, म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये पडणारा जो पाऊस आहे त्याला आपण मान्सूनचा पाऊस असं म्हणतो, तर हा पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच असण्याचा जो अंदाज आहे आपण दिलेला आहे ऑलरेडी। सरासरीच्या तो 90% इतका पडण्याचे चान्सेस आहे। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। वेळेत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। सोलापूरमधील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीनं होत नाही। नेहमीच गणेश शॉपिंग सेंटर परिसरात पाणी शिरत असतं। प्रभाग क्रमांक 17 मधील व्यावसायिकांचा हा आरोप आहे। पालिकेनं कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी देखील व्यावसायिकांनी केली। याचाच आढावा घेतलाय सोलापूरचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। पाहूयात। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील असलेल्या गणेश शॉपिंग सेंटर हा जे ते महत्वाची व्यापारपेठ सोलापुरातली मानली जाते आणि या ठिकाणी जो आहे तो बंदिस्त नाला जो आहे तो शॉपिंग सेंटरच्या खाली आहे। पावसाळ्यामध्ये जे आहे ते गणेश शॉपिंग सेंटर जे आहे ते या ठिकाणचं पूर्णपणे पाण्यात असल्याचं आपल्याला अनेकदा पाहायला मिळालं आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे कचरे देखील आहे तो स्वच्छ करण्यात येत नाही, साफसफाई करण्यात येत नाही। एकंदरीत पाहिलं गेलं तर गणेश शॉपिंग सेंटर हे सोलापूर शहरातील मोठं शॉपिंग सेंटर जे आहे ते म्हणून ओळखलं जातं। मात्र या ठिकाणची साफसफाई असेल, त्याचबरोबर नाले सफाई असेल ती योग्यरित्या केली जात नाही, अशी तक्रार जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी जे आहे ते केलेले। यावरती जे आहे ते कायमस्वरूपी उपाययोजना जे आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात याव्यात आणि वारंवार या ठिकाणी जे आहे ते पावसामुळे पाणी तुंबलेलं असतं, त्यामुळे हा पूर्ण परिसर जो आहे गाळ्याचा या ठिकाणी जर आपण पाहू शकतो तर पूर्ण परिसर जो आहे तो पूर्णपणे पाण्यात जो आहे तो असतो आणि त्यामुळे एकंदरीतच महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष न करता कायमस्वरूपीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील जी आहे ते या ठिकाणच्या असलेल्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेली आहे। वसीम आत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।